नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. श्री स्वयंभू जटाशंकर मंदिरात श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी गर्दी. डोंगरकडा येथे श्री स्वयंभू जटाशंकर मंदिरात तिसऱ्या सोमवारीही श्रीच्या दर्शनासाठी भक्त भाविकांची गर्दी झाली. सर्व पंचकुशीतून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. या श्री स्वयंभू जटाशंकराची महाशिवरात्र व श्रावण महिन्यात भक्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, म्हणून श्री स्वयंभू जटाशंकर कमिटीचे लोक आपापल्या पद्धतीने भाविक भक्तांची सोय करत असतात आणि साबुदाणा खिचडी, केळी, फराळाची व महाप्रसादाची दररोज सोय केल्या जात असते. तसेच अखंड ओम नमः शिवाय जप संपूर्ण 1 महिना गावकरी मंडळी व भक्त भाविक करत असतात, म्हणून या देवस्थानाला महाराष्ट्रातच नसून तर इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात श्री स्वयंभू जटाशंकराला ओळखल्याही जात असते. समाधान वाटते. किती लोक येत असतात आपण सर्व? कुठून आलात? तोंडापूर. बरं, आपल्याला काय वाटतं इथं मंदिरात आल्याच्या नंतर? काय मागणं करता का आपण देवाला? हिमायतनगरहून आलात. किती वर्षापासून येत असता आपण? 20 वर्षापासून येतात. काय वाटतं इथं आल्याच्या नंतर? समाधान वाटते का? बरं, आपण काही लोकांना वाटते का इकडे घेऊन यावं म्हणून? असं वाटते ना. आम्ही तर जाणतो प्रसिद्ध आहे, या ठिकाणी महादेव आहे, प्रसिद्ध आहे, नवसाला पावणार आहे, जागृत देवस्थान आहे या परिसरात. गेल्या 20 वर्षापासून जटाशंकर मंदिराला येतो आणि इथंच राहत असल्यामुळे इथंच असल्यामुळे अपार श्रद्धा आहे. मनोज प्रकाश मी जवळच्या गावात दूर आहे. मी अगदी माझ्या लहानपणापासून या देवस्थानाला नियमितपणे दर्शनासाठी येत असतो. जवळपासच्या पंचक्रोशीमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले महादेवाचे जटाशंकर या नावावर असलेले हे देवस्थान आहे आणि भाविकांची अतिशय मनापासून श्रद्धा श्री स्वयंभू जटाशंकर देवावर आहे.